आणि आता घेणार आहोत विविध क्षेत्रातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा महाफास्ट 100 बातम्यांमधून। मनसेचा महायुतीला बिनशर्त पाठिंबा। केवळ नरेंद्र मोदी यांच्यासाठी बिनशर्त पाठिंबा। लोकसभा लढवणार नाही, विधानसभेच्या तयारीला लागा, राज ठाकरे यांच्या कार्यकर्त्यांना सूचना। देशाच्या प्रगतीसाठी राज ठाकरे यांचा महायुतीला पाठिंबा दिल्याबद्दल राज ठाकरे यांचं अभिनंदन। राज ठाकरे यांनी महायुतीला पाठिंबा दिल्यानंतर मुख्यमंत्री शिंदेंनीही आभार मानले। सारे मिळून आशा आकांक्षांच्या पूर्ततेसाठी संकल्पबद्ध होऊ, महायुतीला पाठिंबा दिल्याबद्दल राज ठाकरे यांचे आभार। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं ट्विट। मी कोणत्याही शिवसेनेचा अध्यक्ष होणार नाही, मला पक्ष फोडून कोणतीही गोष्ट करायची नाही। शिंदेंच्या शिवसेनेचे प्रमुख होण्याच्या चर्चांवर राज ठाकरेंचं उत्तर। वर्ष दीड वर्षांपासून शिंदे मला एकत्र येण्याचं म्हणत होते, फडणवीस देखील आपण एकत्र यायला हवं असं म्हणत होते, त्यामुळे काही कळत नसल्यानं मीच अमित शहांना फोन केला। गुढीपाडवा मेळाव्यातून राज ठाकरे यांच्याकडून स्पष्ट। 1980 साली बाळासाहेब ठाकरे देखील इंदिरा गांधींना भेटायला दिल्लीला गेले होते। दिल्लीमध्ये जाऊन भेट घेण्यामध्ये कमीपणा कसला, दिल्ली वारीवर राज ठाकरेंचं वक्तव्य। उद्धव ठाकरे यांच्यासारखी मोदींवर टीका केली नाही, मुख्यमंत्रीपद मिळालं नाही म्हणून टीका केली नाही, तर भूमिका पटली नाही म्हणून टीका केली होती। राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंनाही टोला। उद्या कितीही संबंध चांगले असले तरी देखील ज्या गोष्टी चांगल्या आहेत त्या चांगलं म्हणतो, अन्यथा टोकाचा विरोध करतो। मोदी शहांच्या कौतुकावरून राज ठाकरेंचं वक्तव्य। नर्सेस मतदारांचे डायपर बदलणार का, डॉक्टर मतदारांची नाडी तपासणार आहेत का? डॉक्टर आणि नर्सेस यांना निवडणुकीच्या कामाला लावल्यानं राज ठाकरेंचा निवडणूक आयोगावरही निशाणा। पंतप्रधान मोदींच्या आज रामटेकमध्ये जाहीर सभा। रामटेकचे महायुतीचे उमेदवार राजू पारवे यांच्या प्रचारासाठी पंतप्रधान मोदींची सभा। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज नागपूर दौऱ्यावर। सकाळी नागपूरमध्ये पदाधिकाऱ्यांसोबत बैठका, त्यानंतर पंतप्रधान मोदी यांच्या रामटेकमधील सभेला शिंदे उपस्थित राहणार। मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडून मोदींच्या रामटेक सभास्थळाची पाहणी। पाऊस पडल्यानं सभास्थळातील नियोजनाचा शिंदे यांच्याकडून आढावा। राज ठाकरे भगव्या विचारांचे, त्यांच्या येण्यानं आमचा फायदा। महायुतीमध्ये राज ठाकरे यांचं स्वागत, मंत्री गुलाबराव पाटलांचं वक्तव्य। राज ठाकरे यांच्या पाठिंब्यानं महायुतीला फायदा होणार, अजित पवार गटाचे नेते आणि मंत्री अनिल पाटील यांची प्रतिक्रिया। राज ठाकरे यांच्या पाठिंब्यामुळे महायुती भक्कम होईल, राज ठाकरेंच्या निर्णयाचं मनापासून स्वागत। मनसेनं महायुतीला पाठिंबा दिल्याबद्दल बावनकुळेंनीही मानले आभार। राज ठाकरे यांचा मोठेपणा त्यांच्या समर्थनातून दिसला, मनसेनं महायुतीला पाठिंबा दिल्याबद्दल प्रवीण दरेकर यांची प्रतिक्रिया। महायुतीच्या शिलेदारांना बाळासाहेबांचा खरा वारसदार मिळाला, राज ठाकरे यांचं मनापासून स्वागत। राज ठाकरेंनी दिलेल्या पाठिंब्यानंतर आमदार प्रसाद लाड यांची प्रतिक्रिया। राज ठाकरे यांच्या समर्थनामुळे महायुतीची ताकद वाढली, महायुतीच्या जास्तीत जास्त जागा निवडून येतील। राज ठाकरेंनी महायुतीला दिलेल्या पाठिंब्याबद्दल श्रीकांत शिंदे यांनी देखील मानले आभार। राज ठाकरे दिल्लीसमोर झुकणार नाहीत अशी मराठी माणसांची अपेक्षा। राज ठाकरे वाघ, पण सत्ताधाऱ्यांकडून त्यांचा कोल्हा करण्याचा प्रयत्न, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांची टीका। राज ठाकरेंचा भाजप पार्टीला नव्हे तर मोदी पार्टीला पाठिंबा। ठाकरेंनी महायुतीला दिलेल्या पाठिंब्यावर प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य। राज ठाकरेंनी स्वतःच्या पायावर धोंडा मारून घेतला, मनसेची लोकप्रियता कमी होत चालली आहे। ठाकरे गटाचे नेते राजन साळवी यांची प्रतिक्रिया। व्याभिचाराला मान्यता देऊ नका असं म्हणणाऱ्यांचाच भाजपला पाठिंबा, कहना क्या चाहते हो। राज ठाकरे यांच्या भूमिकेवर अंजली दमानी यांची खोचक टीका। रोकड मोजणाऱ्यांना भेकड बोलण्याचा अधिकार नाही, ठाकरेंना रोकड पार्टीचे अध्यक्ष म्हटलं तर चालेल का? उद्धव ठाकरेंनी मोदींवर केलेल्या टीकेवरून शिंदे यांचा पलटवार। अल्लाह के नाम पे दे दे बाबा अशी भाजपची अवस्था, मोदींच्या नावावर मतं मागता। मोदींनी 10 वर्षांमध्ये काय केलं, काँग्रेसच्या नाना पटोलेंचा भाजपवर निशाणा। महाविकास आघाडीचं इंजिन दिशाहीन, योग्य दिशा नसल्यानं महाविकास आघाडीची गाडी पुढे जात नाही। देवेंद्र फडणवीसांचा महाविकास आघाडीतील नेत्यांवर हल्लाबोल। काँग्रेसचं राज्यातलं नेतृत्व कमकुवत, केवळ 17 जागा, काँग्रेस पक्षाची राज्यातील केविलवाणी अवस्था। जागा वाटपावरून अशोक चव्हाण यांचा निशाणा। काँग्रेस पक्षाचं आता बाजारीकरण झालंय, महाविकास आघाडीमध्ये काँग्रेसची ओढाता। शिवसेना शिंदे संजय शिरसाट यांचा काँग्रेस नेत्यांवर निशाणा। बारामतीमध्ये 100% काम मी केलं आहे, मी केलेल्या कामाचं श्रेय विद्यमान खासदारांनी घेतलं। अजित पवारांची नाव न घेता सुप्रिया सुळेंवर टीका।
माझ्या निवडणुकीमध्ये माझी भावंड कधी फिरली नाहीत, मात्र आता माझी भावंड भिंगरीसारखी गरागरा फिरताय. अजित पवारांचा श्रीनिवास पवार आणि राजेंद्र पवार यांच्यावरही हल्लाबोल. मतदानाच्या दिवशी पवार आडनाव असेल तिथेच मतदान करा. आधी साहेबांना निवडून दिलं, मग मुलीला आणि आता सुनेला निवडून द्या. बारामतीमधील प्रचार सभेत अजित पवारांचं आवाहन. विकासाचा वेग कायम ठेवायचा असल्यास घड्याळाशिवाय पर्याय नाही. बारामतीमधील नागरिकांना अजित पवारांचं आवाहन. सुधीर मुनगंटीवार यांच्या वक्तव्याचा निषेध करते. मुनगंटीवारांनी केलेलं वक्तव्य अस्वस्थ करणारं. मुनगंटीवारांच्या वक्तव्याचा सुप्रिया सुळे यांच्याकडून निषेध. सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार आज खडकवासल्याच्या दौऱ्यावर. सुप्रिया सुळे नवले पूल परिसरामध्ये पाहणी करणार, तसंच कार्यकर्त्यांना भेटीही देणार. तर सुनेत्रा पवार खडकवासल्यामधील चिखलेवाडीतील ग्रामस्थांसोबत संवाद साधणार. एखादी चूक केलेलाच ईडीची भीती घेतो. चूक केलेल्या लोकांना राजकारणामध्ये राहण्याचा अधिकार नाही. उदयनराजे भोसले यांचा विरोधकांवर निशाणा. इच्छुकांनी स्वतःचं आत्मपरीक्षण करावं. आतापर्यंत काय काम केलं ते लोकांना माहिती आहे. उदयनराजेंचा आमदार शशिकांत शिंदेंनाही टोला. परभणीमध्ये महादेव जानकरांना मराठा आंदोलकांनी काळे झेंडे दाखवले. मारुतीच्या दर्शनासाठी आलेल्या जानकरांना आंदोलकांनी परत पाठवलं. परभणी जिल्ह्याच्या भोगावातील घटना. भारतामध्ये 35 जागा निवडून येतील असं म्हणायचं असेल, आम्ही 35 पेक्षा जास्त जागा जिंकू. या वक्तव्यावर मंत्री उदय सामंत यांचा संजय राऊतांना टोला. बुलढाणा जिल्ह्यातील लोक आता खासदारांना कंटाळले. 4 जूनला जिल्ह्यामध्ये नवी गाडी धावणार. रविकांत तुपकरांचा प्रतापराव जाधव यांच्यावर निशाणा. सुधीर मुनगंटीवार यांच्या वक्तव्यानंतर काँग्रेस नेते आक्रमक. सुधीर मुनगंटीवार यांनी लायकी दाखवली. मुनगंटीवारांच्या वक्तव्यावर नाना पटोले यांची टीका. चंद्रपूरचे भाजपा उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांची उमेदवारी रद्द करा. मुनगंटीवारावर कारवाई करण्यासाठी काँग्रेसची निवडणूक आयोगाकडे तक्रार. पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीमध्ये मुनगंटीवारांचे चिथावणीखोर आणि भडकाऊ भाषण केल्याचा आरोप. माझ्या वक्तव्याला आणीबाणी. 1984च्या शीख दंगलीचा संदर्भ. चंद्रपुरात केलेल्या वक्तव्यानंतर सुधीर मुनगंटीवार यांचं स्पष्टीकरण. महाविकास आघाडीचा जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरला. शिवसेना 21, काँग्रेस 17 तर राष्ट्रवादी 10 जागांवर लढणार. संयुक्त पत्रकार परिषदेमध्ये घोषणा. सांगलीमध्ये लोकसभेचा तिढा अखेर सुटला. सांगलीची जागा ठाकरे गटाकडेच. चंद्रहार पाटीलच सांगलीमधून महाविकास आघाडीचे उमेदवार. संयुक्त पत्रकार परिषदेत घोषणा. भिवंडीची जागा ही पवार गटाचीच. बाळामामा म्हात्रे निवडणूक लढवणार. भिवंडीच्या जागेवरही काँग्रेसनं दावा केला होता. सांगलीची जागा शिवसेना ठाकरे गटाला सोडल्यानंतर विशाल पाटील समर्थक आक्रमक. विशाल पाटील अपक्ष निवडणूक लढवणार असल्याची चर्चा. महाविकास आघाडीतील सांगली लोकसभा जागेच्या निर्णयावर आज सांगलीतील काँग्रेस नेत्यांची बैठक. विश्वजित कदम, विशाल पाटील, आमदार विक्रम सावंत बैठकीला उपस्थित राहणार. भिवंडीतील महाविकास आघाडीमध्ये बंडखोरी होण्याची शक्यता. काँग्रेसचे दयानंद चोरगे अपक्ष निवडणूक लढवण्यावर ठाम. भिवंडीची जागा शरद पवार गटाला गेल्यानं काँग्रेसचे कार्यकर्ते नाराज. विशाल पाटील अपक्ष लढणार नाहीत. हायकमांडचा आदेश कार्यकर्ते मान्य करतील. नाराज असलेल्यांची आम्ही समजूत काढू. नाना पटोलेंचं वक्तव्य. सांगलीची जागा ठाकरे गटाला दिल्यानं काँग्रेसमध्ये संतापाची लाट. सांगली जिल्ह्यातील अनेक काँग्रेस पदाधिकाऱ्यांचे राजीनामे. शरद पवार गटाची यादी आज जाहीर होण्याची शक्यता. साताऱ्यामधून श्रीनिवास पाटलांकडे विनवणीचा प्रयत्न होण्याची शक्यता. पाटील नाही बोलल्यास शशिकांत शिंदेंना उमेदवारी. सूत्रांची माहिती. 12 एप्रिल रोजी पालघरमध्ये उद्धव ठाकरे यांची तोफ धडाडणार. बोईसर तारापूर रस्त्यावरील आंबटगोड मैदानावर जाहीर सभा. सोलापूरमधील गुढीपाडवा रॅलीमध्ये प्रणिती शिंदे, राम सातपुते आमने सामने. प्रणिती शिंदे काँग्रेसच्या तर राम सातपुते हे भाजपचे उमेदवार. दरम्यान काँग्रेस आणि भाजप कार्यकर्त्यांची जोरदार घोषणाबाजी. महायुतीचे उमेदवार पियुष गोयल यांच्या कार्यालयाचं आज उद्घाटन. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन होणार. एकनाथ खडसे भाजपामध्ये येत आहेत ही काही वेगळी गोष्ट नाही. मोदींच्या नेतृत्वाला इतर पक्षाची लोक देखील मान्य करतात. एकनाथ खडसेंच्या भाजपा प्रवेशावर सून रक्षा खडसे यांचं वक्तव्य. रावेरमध्ये भाजपचा पदाधिकारी फोडल्यानंतर गिरीश महाजन यांच्या उपस्थितीमध्ये जळगावात महायुतीची तातडीची बैठक. जळगावातील भाजपच्या कार्यालयामध्ये महायुतीची बैठक संपन्न. नाराजी विसरून काम करा, गिरीश महाजन यांचं आवाहन. बहुजन विकास आघाडी पालघरमध्ये लोकसभा निवडणूक लढवणार. पक्षाचे अध्यक्ष हितेंद्र ठाकूर यांची घोषणा. येत्या 4 ते 5 दिवसांमध्ये उमेदवार घोषित करणार असल्याची देखील माहिती.
ठाण्यामध्ये भाजप कार्यालयावर 100 फुटांचा झेंडा फडकला. डीके फ्लॅग फाउंडेशनकडून लावण्यात आला झेंडा. देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये झेंडा फडकवण्यात आला. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी हेलिकॉप्टर्सची कमतरता. देशातील 150 हेलिकॉप्टर्सपैकी केवळ 70 ते 80 हेलिकॉप्टर्स निवडणुकांसाठी उपलब्ध. वर्ध्यामध्ये अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे उन्हाळी पिकांचं अन्य पिकांचं देखील मोठं नुकसान. नुकसानीमुळे शेतकरी हवालदिल. परभणीच्या गंगाखेडमध्ये दुपारच्या सुमारास अवकाळी पावसाच्या जोरदार सरी. उकाड्यामुळे बेजार नागरिकांना काहीसा दिलासा. वाशिमच्या मंगरुळपीर, रिसोड, मालेगाव तालुक्यामध्ये वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसासह गारपीट. उन्हाळी पिकांचं काही प्रमाणात नुकसान. जळगावच्या जामनेरमध्ये अवकाळी पावसाची हजेरी. रब्बी हंगामातील गहू आणि हरभऱ्यासह इतर पिकांचंही नुकसान. नागरिकांना मात्र उकाड्यापासून काहीसा दिलासा. मंत्री गिरीश महाजन यांच्याकडून पावसामुळे नुकसान झालेल्या पिकांची पाहणी. जळगावच्या जामनेरमध्ये अवकाळी पावसाचा पिकांना मोठा फटका. अमरावतीच्या चांदूर बाजार तालुक्यामध्ये गारपिटीसह वादळी वाऱ्याचा पाऊस. गहू, संत्रा, कांदा पिकांचं अतोनात नुकसान. आमदार बच्चू कडू यांच्याकडून नुकसानीची पाहणी. पुढील 3 दिवस राज्यामध्ये हलक्या सरींचा अंदाज. मराठवाडा, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रामध्ये तुरळक ठिकाणी सोसाट्याच्या वाऱ्यासह हलक्या पावसाची शक्यता. रत्नागिरीच्या मंडणगड तालुक्यामध्ये पाणी टंचाई. तालुक्यातील 7 गावांमधील 40 वाड्यांमध्ये पाणीबाणी. गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर कोकणामधून दुप्पट हापूस आंबे एपीएमसी मार्केटसाठी रवाना. मागील 2 दिवसामध्ये 55,000 हापूसच्या पेट्या वाशीच्या एपीएमसी मार्केटमध्ये पोहोचल्याची माहिती. नाशिक जिल्ह्यातील 15 बाजार समित्यांमध्ये कांदा लिलाव 11 दिवसांपासून बंद. हमाल, मापाडी आणि व्यापाऱ्यांच्या वादावर तोडगा न निघाल्यामुळे जवळपास 1 लाख क्विंटलची खरेदी ठप्प. नंदुरबारमधील कांद्याला परराज्यातून मागणी वाढली. नंदुरबार बाजार समितीमधील कांद्याची आवक वाढली. दररोज 3000 क्विंटल कांद्याची आवक. नांदेडमध्ये हिरव्या मिरचीची आवक झाल्यानं मिरचीच्या दरात देखील वाढ. मिरचीचा दर सध्या 100 ते 120 रुपये किलो. शेतकऱ्यांना दिलासा. साताऱ्याच्या कराड कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर गूळ सौदे. गुळाला कमाल 4175 रुपये प्रति क्विंटलचा दर, तर सरासरी 3800 रुपये दर मिळाला. नंदुरबारमध्ये भाजीपाल्याची आवक घसरली, मात्र दर स्थिर. गुजरात राज्यामध्ये मोठ्या प्रमाणावर भाजीपाला जात असल्यानं जिल्ह्यामध्ये भाजीपाल्याची आवक घटली. नंदुरबार जिल्ह्यामध्ये उकाड्यामुळे शेतीची कामं मंदावली. शेतकऱ्यांना 2 सत्रामध्ये उरकावी लागतात शेतीची कामं. उन्हामध्ये काम करताना शेतकऱ्यांची लाहीलाही. पुण्याच्या भोरमधील कासुर्डी गावामध्ये सुभेदार नरवीर तानाजी मालुसरे प्रतिष्ठानकडून धर्मवीर बलिदान दिनानिमित्त पदयात्रा. पदयात्रेमध्ये ग्रामस्थांचा मोठा सहभाग. इचलकरंजी शहरामध्ये 2 कुटुंबांमध्ये तुंबळ हाणामारी. एकावर चाकू हल्ला. 6 जण पोलिसांच्या ताब्यात. मुंबईसह उपनगरामध्ये एप्रिलच्या सुरुवातीला 2837 घरांची विक्री. मुद्रांक शुल्क वसुलीच्या रूपानं 238 कोटींचा महसूल जमा. मेगावॉटचे सौर वीज प्रकल्प उभारणार. सौर प्रकल्पांमुळे औष्णिक वीज केंद्रावरील भार कमी होण्यास मदत होणार. मुंबईमधील दादर परिसरातील टिळक पुलांच्या पुनर्बांधणीचं काम वेगात सुरू. मात्र पालिका आणि महारेल यांच्या गैरसंवादाचा फटका परिसरातील रहिवाशांना बसणार. मुंबई पुणे एक्सप्रेस वेवरील पुणे मार्गिका आज दुपारी 12 ते 3 वाजेपर्यंत बंद. पनवेल कर्जत रस्त्यावर लोखंडी गर्डर बसवण्याच्या कामासाठी ब्लॉक घेतला जाणार. पुण्यामध्ये पाणीपुरवठ्याच्या तक्रारींची संततधार. गेल्या 4 दिवसांमध्ये तब्बल 400 तक्रारींची पाणीपुरवठा विभागाकडे नोंद. राज्यासह देशामध्ये क्षयरोगावरील औषधांचा तुटवडा. पुढील 3 दिवस क्षयरुग्णांना नियमित औषधं मिळणं मुश्किल. अँटॉफिल गोळीबार प्रकरणामध्ये मुंबई गुन्हे शाखेनं विवेक चेट्टीयार या नावाच्या सराईत गुन्हेगाराला बेड्या ठोकल्या. शनिवारी अँटॉफिल परिसरामध्ये घडली होती गोळीबाराची घटना. सांडपाण्याच्या टाकीमध्ये उतरलेल्या 4 सफाई कामगारांचा मृत्यू. विरारमधल्या ग्लोबल सिटी भागातील दुर्दैवी घटना. मांजरीला वाचवण्याच्या प्रयत्नामध्ये 6 जण शोषखड्ड्यात पडले. अहमदनगर जिल्ह्यातील निवासा तालुक्यातल्या वाकडी गावातील दुर्दैवी घटना. शोषखड्ड्यामध्ये पडलेल्या 6 जणांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू. सराफा दुकानामध्ये पुणेकरांची गर्दी. गुढीपाडव्यानिमित्त सोनं खरेदीला पसंती. सोन्याचा आजचा दर 70,000 रुपयांवर. जळगावच्या सराफा बाजारात देखील पहिल्यांदाच गुढीपाडव्याला सोनं आणि चांदीचे दर विक्रमी.
सोन्याचे भाव 74,000 प्रतितोळा तर चांदीचा भाव 84,000 रुपये प्रति किलोवर. ग्राहकांची सोनं खरेदीसाठी मात्र गर्दी. राज्यातील प्रसिद्ध थंड हवेचं ठिकाण असलेल्या नंदुरबारच्या तोरणमाळमध्ये भीषण पाणी टंचाई. हंडाभर पाण्यासाठी नागरिकांची 1 ते 1.5 किलोमीटरपर्यंत पायपीट. राज्य सरकारचं मात्र दुर्लक्ष. नंदुरबार जिल्ह्यामध्ये उष्णतेचा पारा 42 अंशांवर. तापमानात वाढीमुळे जनावरांचे आरोग्य धोक्यात. वाढलेल्या उष्णतेमुळे आहार, प्रजनन क्षमता त्याचबरोबर दूध उत्पादनावर देखील मोठा परिणाम. नंदुरबार लोकसभा मतदारसंघामध्ये पहिल्यांदाच मतदान करणाऱ्यांची संख्या 21,000. मतदार नोंदणीच्या जनजागृतीमुळे नव्या मतदारांचा आकडा वाढला. तरुण मतदारांची संख्याही वाढली. धुळ्यातील तांडा कुंडाणेमध्ये विद्यार्थ्यांनी रॅलीच्या माध्यमातून मतदान जनजागृती केली. कुंडाणे माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचा उपक्रम. धुळे जिल्ह्यातून जाणाऱ्या मुंबई आग्रा महामार्गावरील लळिंग गावाजवळ रस्त्याची दुरवस्था. रस्ता दुरुस्त करण्याची ग्रामस्थांची मागणी. प्रलंबित वेतन आणि भविष्य निर्वाह निधीसाठीचा शिल्लक 6 कोटींचा निधी परत केल्यानं जळगावातील शिक्षक आक्रमक शिक्षकांचा शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांना घेराव. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा ईडी कोठडीतील मुक्काम वाढला. दिल्ली हायकोर्टानं केजरीवालांची याचिका फेटाळली. ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटच्या मतांची पडताळणी करण्याची मागणी करणाऱ्या याचिकेवर 16 एप्रिलला सुनावणी. 19 एप्रिलला पहिल्या टप्प्यातील मतदान असल्यानं सर्वोच्च न्यायालयाच्या भूमिकेकडे लक्ष. मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांना झेड+ सुरक्षा. आयबीच्या अहवालानंतर केंद्र सरकारनं सुरक्षा वाढवली. राजीव कुमार यांच्या सुरक्षेसाठी आता 40 ते 45 सीआरपीएफ जवानांची तुकडी 24 तास तैनात असणार. भाजपचे माजी नेते चौधरी बिरेंद्र सिंह काँग्रेसमध्ये. पत्नी प्रेमलता सिंह यांच्यासह सिंह यांचा दिल्लीमध्ये काँग्रेस पक्षात प्रवेश. के कविता यांच्या न्यायालयीन कोठडीमध्ये 23 एप्रिलपर्यंत वाढ. ईडीकडून के कविता यांना 15 मार्च 2024 रोजी अटक. काँग्रेसचे माजी नेते अजबसिंह कुशवाहा यांचा भाजपमध्ये प्रवेश. मुरैनामध्ये मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव यांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश. एकेकाळी आपल्या तक्रारी घेऊन काँग्रेस इतर देशांमध्ये जात असं. आता काळ बदलला. जगातील मोठे आणि आपसात युद्ध करणारे देश भारताकडे आपले प्रश्न सोडवण्यासाठी येतात. पंतप्रधान मोदी यांची बालाघाटमध्ये काँग्रेसवर टीका. 13 राज्यांमध्ये 7 दिवस पावसाचा इशारा. मध्य प्रदेश एप्रिलमध्ये छत्तीसगडमध्ये 12 एप्रिलपर्यंत पावसाची शक्यता. गारपीट देखील होऊ शकते.